हॅलो नमस्कार, मी ज्योती आणि माझ्या एका नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत. आय होप तुम्ही मस्त मजेत असाल. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. आणि आज मला बनवायचे होते वडे. तर वडे किंवा कोणी सांडगी म्हणतं, तर आम्ही वडे म्हणतो. तर आता मी या सकाळी डाळी 5 वाजता भिजत टाकलेल्या होत्या. यामध्ये चणा डाळ, मूग डाळ आणि मटकीची डाळ अशा 3 डाळी मी पाव किलो घेतलेल्या होत्या. तर आता त्या भिजलेल्या होत्या छान 4-5 तासामध्ये व्यवस्थित तशा भिजतात. आणि मी घरीच दळत होते मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर आता मी पूर्ण जो डाळी होत्या ना त्या सगळं दळून घेतल्या. आणि आता त्यामध्ये मला वाटण टाकायचं आहे, म्हणजे मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर, मीठ, थोडंसं जिरं घेऊन आहे ना त्यामध्ये मिक्सरमध्ये फिरवून टाकत होते. तर त्यासाठी मी इथे ना 8-10 लवंगी मिरच्या घेतलेल्या होत्या आणि 20-25 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या होत्या आणि थोडंसं मीठ घेतलेलं होतं. 1 चमचा जिरं घेतलेलं होतं आणि थोडीशी कोथिंबीर. तर मीठ टाकलं तर मग लवकर असं बारीक होतं, म्हणून मग मी यामध्ये थोडंसं मीठ टाकते आता. आणि नंतर पुन्हा जेव्हा मिक्स करेल तेव्हा पुन्हा त्यामध्ये मीठ टाकून घेईन. तर आता हे सर्व मी वाटण तयार करून घेते आणि मग व्यवस्थित मिक्स करते. आणि यानंतर लसूण आणि मिरचीचं जे वाटण करून घेतलं होतं तेही व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ह्या मी घरीच सुकवलेल्या लवंगी मिरच्या होत्या. तर मग त्यामध्ये थोड्याशा अशा वातळसर होत्या, तर थोडं जाडसरच वाटलं गेलेलं होतं. तरी पण आता वड्यांमध्ये टाकायचं आहे, तर मग त्यामध्ये काही एवढं लक्षात येत नाही, कारण पिठामध्ये आपण मिक्स करणार आहोत. आणि हे वाटण यानं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतल्यानंतर आता इथे 1 चमचा आहे ना हळद पण टाकून घेते आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथं आपण अंदाजानुसार हळद टाकू शकतो. तर मी 1 चमचा टाकली आहे, म्हणजे पिठाला आहे ना चांगला असा कलर येईल. आणि त्यानंतर 1 चमचा असं मीठ टाकून घेतलं आहे आणि पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर वडे बनवण्यासाठी जसं आपल्याला सर्व टाकायचं होतं त्या पिठामध्ये मी सर्व मिक्स करून झालं. आणि त्यानंतर मग इथं 2 ताटं घेतली आहे आणि त्याला थोडंसं तेल लावते, म्हणजे वडे वाळल्यानंतर आहे ना व्यवस्थित असे निघतील. तर इथं थोडंसं मी तेल टाकून घेतलं आणि आता त्या हाताने पूर्ण ताटांना पसरवून घेते. आणि याच्यावरतीच आपण वडे तोडणार आहे. तर मग बाहेर पण आपण साडीवर किंवा कागदावर काढू शकतो, पण आता ऊन पण झालेलं होतं. तर टेरेसवर बसण्यापेक्षा मग मी आता हॉलमध्येच हे वडे तोडणार आहे. तर मग आता मी 2 ताटांना तेल लावून घेतलं आणि लागले तर मग भूमी मला दुसरं ताट देईल. तर इथं आता वडे काढायला मी सुरुवात करते. तर अशा हाताने तोडलेले वड्यांची ना टेस्ट खूप छान लागते आणि भाजी पण मस्त लागते. तर असे बारीक बारीक जर तोडले ना, तर मग ते वाळल्यानंतर पण छान असे शेपमध्ये बारीक छान होतात. तर थोडेसे जाडही झाले ना तर काही एवढा फरक पडत नाही, तर वाळल्यानंतर ते बारीकच होतात. तर आता सर्व वडे मी इथं ताटांवरती तोडून घेते. आणि कोणी ना तर झाऱ्याने पण हे वडे झारून घेतात, कारण त्याने पटापट होतात. पण हाताने जेव्हा बनवतो ना तेव्हा भरपूर असा वेळ लागतो. तरी ह्या वड्यांनी मी जेव्हा पूर्ण केले ना, तर तेव्हा माझे 3 ते 4 ताटं असे भरली होती. तरी हे 3 पावशेराचेच वडे मी इथं म्हणजे बनवले. तर अजून थोडंसं मला म्हणजे बाकीचे बनवायचे मी ठेवलेले. तर जसा वेळ मिळेल त्यानुसार मग मी तेही बनवाल.
तर चला आता माझे जेवढं पीठ होतं ना ते सगळे वडे बनून झालेले होते. तर आता टेरेसवर आहे ना ताटं डायरेक्ट उचलून आणले आणि इथं उन्हामध्ये ठेवले. तर संध्याकाळपर्यंत आहे ना व्यवस्थित असे वाळतील आणि वेपर्स पण केलेले होते तेही मी आता उन्हामध्ये वाळत टाकते. तर आता हे संध्याकाळीच ना ताटावर न काढाल, कारण आता दिवसभर पूर्ण व्यवस्थित असे सुकले ना तर मग रात्री नुसतं आपली उचटणी असते ना तिच्याने काढले ना तर व्यवस्थित असे निघतात. तर आता रात्र झालेली होती. मी वड्यांची ताटं आहे ना घरामध्ये घेऊन आलेली होते. तर तुम्ही बघू शकता अगदी असे हलक्या हाताने पण निघत आहे. तर मी उचटणी वगैरे घेतलेली होती. आता तिच्याने असे आपण खालून थोडेसे हे केले ना वरती तरी असे इझिली निघतात. तर तुम्ही बघू शकता अगदी सोप्या पद्धतीने वडे निघत आहे. तरी थोडेसे ना ओले होते. तर आता सकाळी मी पुन्हा त्यांना वाळत टाकेल, म्हणजे एक दिवसाचं पूर्ण जर ऊन दिलं ना ते व्यवस्थित असे कडक होतात. तर चला, व्हिडिओ आवडला ना तर लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून सांगा कसा वाटला.